नमस्कार. सकाळचे 8 वाजता बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात करूयात एका आंतरराष्ट्रीय बातमीनं. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी व्हेनेझुएला हादरले. भूकंपामुळे 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलचे 2 भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे राजधानी कॅरॉकमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भूकंपानंतर व्हेनेझुएलासह कॅरिबियन बेटांसाठी आता सुनामीचा इशारा देण्यात आला. तर व्हेनेझुएलाच्या कॅराकसमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवलेत आणि यामध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. व्हेनेझुएलासह कॅरिबियन बेटांसाठी आता सुनामीचा सुद्धा इशारा देण्यात आला. आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून. भाग्यश्री, व्हेनेझुएलामध्ये हा भूकंप नेमका कधी झाला आणि सध्या काय परिस्थिती आहे तिथे? हा भूकंप संध्याकाळी झालेला आहे काल आणि अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार या आपत्तीमध्ये मृतांचा आकडा जो आहे तो जवळपास 10,000च्या पार जाण्याची 44% तर 1 लाखांपेक्षा जास्त जाण्याची 30% शक्यता देखील वर्तवण्यात आलेली पाहायला मिळते. स्थानिक वेळेनुसार बुधवारी संध्याकाळी 6:04 वाजता पहिला धक्का बसलाय, ज्याची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल होती आणि त्यानंतर पुन्हा एक धक्का बसला ज्याची तीव्रता 7.5 इतकी होती. जर बघितलं तर जे कराकास हे जे राजधानीचं ठिकाण आहे तिथून पश्चिमेला 160 किलोमीटर अंतरावरील मोंटाल्बान भागात जमिनीखाली 13 किलोमीटर खोलीवर याचं केंद्र होतं आणि अतिशय शक्तिशाली असा हा भूकंप मानला जातोय. यावेळेस जर आपण बघितलं तर त्यांना सुनामीचा देखील आता इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे व्हेनेझुएलाची परिस्थिती सध्या नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत बिकट असल्याचं पाहायला मिळतं. भाग्यश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर व्हेनेझुएलासह कॅरिबियन बेटांसाठी आता सुनामीचा सुद्धा इशारा देण्यात आला. या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे 10,000 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते.